गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी जर तुम्ही कुठली रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी परफेक्ट आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात. तर गोडाचा पदार्थ बनवताना आपण घेतलेली आहे इथे लापसी रवा. लापसी रवा तुम्हाला आरामात कुठल्याही एखाद्या किराणा दुकानामध्ये मिळून जाईल. तर इथे आपल्याला घ्यायचा आहे 2 वाट्या. आता तुम्ही किती प्रमाणामध्ये प्रसाद बनवणार त्यानुसार. हा पदार्थ असा आहे जो प्रसादातच काय तर तुम्ही ऐन वेळेसुद्धा नाश्त्यासाठी किंवा एखाद दिवशी काही गोड खावं असं वाटत आहे तर अगदी झटपट बनून तयार होणाराच पदार्थ आहे. तर आता आपण कढईमध्ये घालतोय तूप. तूप इथे 2 चमचे घातलेले आहेत मी. मेल्टेड तूप नाही आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर 5 ते 6 चमचे तुम्हाला इथे तूप घालावंसं लागेल. या रेसिपीमध्ये तुपाचा छान वापर करावा, तरच आपला लापसी रवा हा छान असा भाजला जातो. तर या वाटीने आपण 2 वाट्या हा रवा घेतलेला आहे. याला दलियासुद्धा म्हटलं जातो बघा. लापसी रवा, दलिया बऱ्याचशा नावांनी याला ओळखलं जाते. आता याला आपल्याला विशेष करून भाजावं लागतं. 6 ते 7 मिनिटासाठी तुपावरती खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं असतं. याच्यामध्ये अजिबातही कच्चेपणा राहता कामा नये. दाना छान असा फुलला पाहिजे आणि व्यवस्थित असा आतपर्यंत भाजला गेला पाहिजे. म्हणून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी आणि सतत चालवत हे व्यवस्थित असं भाजून घ्यावं. तर पाहू शकता जवळजवळ 8 मिनिटं झालेत मला आणि रवा व्यवस्थित असा भाजला गेलाय. रंगसुद्धा चेंज झालेला आहे. मस्तच आणि दाना फुललाय बघा. परफेक्ट. चला पुढची कृती करूया. आता आपल्याला याच्यावरती घालायचं आहे गरम पाणी. पाणी गरमच घालावं, थंड पाणी अजिबातही घालू नका, कारण तुपावरती छान अशी लापसी आपण भाजून घेतली. आता त्याच्यावरती गरम पाणी घातलं की दाना कसा असा टचकन फुगून येतो आणि व्यवस्थितच तो शिजल्या गेला पाहिजे, नाहीतर मग खाताना असं कचकच लागेल. म्हणून व्यवस्थित पाणी घालून हे शिजून घ्यावं. पाहू शकता आता 2 वाट्या आपण ती लापसीचा रवा घेतला होता, त्याच्यासाठी मी इथे 4 वाट्या पाणी घातलेलं आहे बघा. इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, कारण तुम्हाला कुठल्या क्वालिटीचा रवा मिळाला आहे त्यावर ते अवलंबून असतं. खूप जास्त बारीक असेल तर पाणी थोडंसं कमी लागेल, जास्त जाड असेल तर पाणी थोडं जास्त लागेल. म्हणून अंदाज घेऊन पाणी घालावं आणि छान आता झाकण ठेवून मस्त असं आपण हे शिजून घेत आहे. परफेक्ट. असा बोटाने चिपून बघावं आणि व्यवस्थित असं दबल्या गेलं म्हणजे समजावं व्यवस्थित हे शिजलं आहे. जर शिजलं नसेल तर परत थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून हे शिजून घ्यावं. पण इथे आता आपलं मस्त असं हे शिजलेलं आहे. आता याला गोडासाठी आपण घालतोय गूळ. तुम्ही साखरसुद्धा घालू शकता, पण साखरेपेक्षा गूळ घाला, छान लागेल चवीला. इथे माझ्याकडे क्यूबमध्ये हे गूळ आहे, तर मी अंदाजे 1 वाटी ते 1.5 वाटी गूळ असेल बघा हा घातलेला आहे. आता गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घालत असाल तर 2 वाट्या घाला, 1.5 वाटी घाला, कारण कितपत तुम्हाला गोड आवडतं त्याच्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण झाकण ठेवलेलं आहे, कारण इथे मी क्यूब वापरले होते ना तर ते मेल्ट व्हायला हवेत म्हणून. पाहू शकता अगदी 2 मिनिटात मेल्ट झालं, कारण खूप जास्त गरम होतं हे. मस्तच. आणि गुळाने रंग बघा काय सुरेख येतोय. साखरेने हा रंग येणार नाही, गुळाने छान असा रंग येतो आणि गुळाची चव अप्रतिम लागते. म्हणून गुळच घाला याच्यामध्ये. आणि बघू शकता गूळ घातल्यानंतरही किती मस्त असा फुललेला आहे. मस्तच. मिक्स करून घेते म्हणजे गूळ सर्वत्र मिसळला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये फ्लेवरसाठी इलायचीची पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि गूळ घातलेला आहे, त्यामुळे आपसुकच जायफळ जाणारच, कारण जायफळ आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. त्या जायफळसुद्धा आवर्जून घाला आणि जायफळ कधीही असं फ्रेश किसून घालावं, त्याची खूप छान चव येते बघा. इलायचीसुद्धा आपण फ्रेश कुटूनच घातलेली आहे आणि जायफळसुद्धा असं किसून घातलं. मस्तच. मिक्स करून घ्यावं. आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर कुठले ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता. माझ्याकडे चारोळी होती ते मी घातली, काही काजूचे काप, काही बदामाचे कापसुद्धा घालूयात.
ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. घालावंसं असं वाटत असेल तर घालावं, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल. पण इलायची आणि जायफळ जरूर घालावं. मस्तच. आता खोबऱ्याचा किस असेल तर खोबऱ्याचा किससुद्धा तुम्ही याच्यावरती घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मी काजू, बदाम, पिस्त्याचे काप घातलेले आहेत थोडेसे. ओलं खोबरं आहे माझ्याकडे. ते ओलं खोबरं आपण याच्यावरती किसून घालूयात. ओल्या खोबऱ्याने खूप मस्त अशी चव येते बघा. आता ओलं खोबरं जर नसेल घरामध्ये तर सुका खोबऱ्याचा किस घातला तरी चालेल. मस्त असं किसून घालावं त्याच्यावरती. दिसायला सुद्धा सुंदर दिसतं, खायला तर अप्रतिमच लागतं आणि मस्त असा गोडाचा पदार्थ बनून तयार आहे. गणपती बाप्पालाच काय तर घरातील छोट्यांना सुद्धा आवडेल. घरातील वयस्कर मंडळी सुद्धा आरामात खातील, कारण आपण व्यवस्थित असं हे शिजवून घेतलेलं आहे. दाना दाना मौसूद असा शिजलेला आहे. आता घरात जर जास्त वयस्कर मंडळी असतील तर काजू बदामचे काप न घालता तुम्ही पावडर घालावी किंवा मग स्किप करावं. चला सर्व करूयात. तर नैवेद्याचा अप्रतिम असा प्रसादाचा पदार्थ बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडली असेल तर याला एक लाईक करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब अगदी मोफत असतं, पण ते लाईक आणि सबस्क्राईब केल्याने मला खूप मोटिवेशन मिळतं आणखी छान छान अशा रेसिपी बनवायला. तर प्लीज रेसिपीला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.